इकडे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे। मित्रपक्षाचे काही पदाधिकारी धमकी देत असल्याचा या पत्रामध्ये उल्लेख आहे। आम्ही मतदारसंघामध्ये फिरायचं की नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सवाल केलेला आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देतील। जयदीप, हर्षवर्धन पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्यांनी जो आरोप केलेला आहे तो नेमका कोणाच्या संदर्भात आहे? अमोल, खरं तर गेले काही दिवस झालं राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा संघर्ष इंदापुरातला कमी होताना पाहायला मिळत नाही, दिवसेंदिवस वाढतच चाललाय। गेल्या काही दिवसापूर्वी अंकिता पाटील यांनी असं वक्तव्य केलं होतं की 2009, 2014 आणि 2019 साली आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला गेला आणि त्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष इंदापुरात वाढताना पाहायला मिळतोय। त्यावरून राष्ट्रवादीचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी एकेरी शब्दात हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख केला होता। त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे आणि प्रश्न विचारलाय त्याच्या माध्यमातून। हे लोक जे आहेत म्हणजे जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते जाहीर भाषणात आम्हाला धमक्या देत आहेत किंवा आम्ही आता फिरायचं का नाही बाहेर, असा प्रश्न जो आहे तो हर्षवर्धन पाटील यांनी विचारलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासूनचा हा संघर्ष जुनाच आहे, परंतु ज्यावेळेस अजित पवार भाजपसोबत आले त्यावेळेसपासून यांची धुसफूस आणखीनच वाढलेली आहे। विकासाचा निधी असेल किंवा वेगवेगळ्या कारणास्तव जे विकास कामं केलेली असतील, विकास कामं कुणी आणली, त्याच्यामध्ये सातत्यानं राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा संघर्ष होत आहे। हा संघर्ष आता एकेरी उल्लेखापर्यंत येऊन ठेपलेला आहे आणि त्यानंतरच हर्षवर्धन पाटलांनी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून ही जी आहे त्यांची व्यथा कळवलेली आहे। त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा, कारण हे जे सगळे आहेत ते महायुतीमध्ये आहेत, ते महायुतीतला घटक जर अशा पद्धतीने धमका देत असेल तर आम्ही काम कसं करायचं असा प्रश्न जो आहे तो हर्षवर्धन पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून विचारलाय। त्यामुळे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मागच्याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये मेळावा झाला। त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जरा सबुरीनं घ्या असं सांगितलं होतं, परंतु त्यानंतरही देखील त्यांची काहीशी धुसफूस आहे जी आहे ती सुरूच आहे आणि त्यानंतर आज जे काल आहे 2 तारखेला जे आहे ते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांची व्यथा जी आहे ती वरिष्ठांसमोर मांडली। आता वरिष्ठ काय निर्णय घेतात ते पाहणं खूप महत्वाचं आहे। मुख्यमंत्री यावरती काय उत्तर देतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। जयदीप, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।